सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी विशाल सुतार। मराठी व्याकरणाचा सब्जेक्ट जो आहे की जो स्पर्धा परीक्षेमध्ये आहे तो शिकवण्याचा अनेक विविध ठिकाणी कार्य मी करत आहे पुण्यामध्ये। तर आज आपण मराठी व्याकरणातील तो अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे प्रयोग। अनेक विद्यार्थ्यांना तो अतिशय कठीण जात आहे, त्याची काठिण्य पातळी अवघड जात आहे, पुस्तकातून काही कळत नाही कन्सेप्ट। म्हणून आज आपण नवीन जो टॉपिक आहे, जो घटक आहे, तो आपण प्रयोग हा घटक बघणार आहोत। तर आपल्याला माहित आहे की मित्रांनो, प्रत्येक परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेतला कमीत कमी 1 मार्क किंवा जास्तीत जास्त 4 मार्क प्रयोगाला विचारले जातात। मग 3 मार्काचं जर आपण सरासरी पकडलं, 2 ते 3 मार्काचं जर आपण आता विचार केला तर प्रयोगाला 2018 मध्ये राज्यसेवा, कंबाईन आणि टॅक्स असिस्टंटला प्रत्येकी एकच प्रश्न विचारला होता। त्यामध्ये सुद्धा 2 परीक्षेमध्ये की फक्त कर्मणी प्रयोगाबद्दल विचारलं होतं, बाकी भावी प्रयोगाबद्दल कोणताही प्रश्न विचारलेला गेलेला नाही 2018 मध्ये। जर आपण विचार केला तर राज्यसेवा, कंबाईन आणि टॅक्स असिस्टंट हे 3 प्रश्नपत्रिकेचं आपण विश्लेषण आपण आज करणार आहोत। मग प्रयोग हा टॉपिक शिकत असताना 3 घटक अतिशय महत्त्वाचे आहेत। म्हणजे ह्या घटकामध्ये संकल्पना ही अतिशय महत्त्वाची आहे। म्हणजे संकल्पनेवरती काही प्रश्न येतात। मग संकल्पनेवरती प्रश्न म्हणजे विधानात्मक स्वरूपात येतात किंवा व्याख्या विचारली जाते, जी वगळलेल्या जागा भरा, रिकाम्या जागा भरा, अशा टाईपचे प्रश्न संकल्पनेवरती येतात। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रयोग हे मराठीमध्ये 3 आहेत आणि 3 मधून पुन्हा 3 तयार झालेले आहेत। ह्या ओळख म्हणजे या प्रकार आणि उपप्रकारांच्या वरती काही प्रश्न विचारतात। म्हणजे थोडक्यात काय, एक उदाहरण देतात, राम आंबा खातो, यातलं प्रयोगाचं काय करा की हा कोणता प्रकार आहे हा ओळखा, अशा टाईपचं ओळख म्हणून आपण काय करतो, 1 मार्काला प्रश्न पकडतो प्रयोगामध्ये। आणि दुसरी असा मुद्दा आहे की त्याचे रूपांतर, म्हणजे रूपांतर कोणकोणते आहेत, तर मग भावी प्रयोगाचं कर्तरी प्रयोगात करा, कर्तरी कर्माचं प्रयोगाचं कर्मणी प्रयोगात करा, अशा टाईपचे काही प्रश्न यावरती विचारले जातात। आणि मग म्हणून आपण प्रश्न क्रमांक 1 म्हणजे संकल्पना जी आहे ते 1 गुण मिळवून देतो, दुसरा महत्त्वाचा ओळख हा 1 गुण मिळवून देतो आणि रूपांतर हा 1 गुण मिळवून देतो। अशा 3 टाईपचे प्रश्न, अशा अनुषंगाने जर मराठी व्याकरणात प्रयोगाचा जर अभ्यास केला तर हा प्रयोगाचा जो कोणताही परीक्षेला प्रश्न विचारला गेला तर तो आपल्याला सोडवता येतो। मग आपण सुरुवातीला जो पाहणार आहोत तर संकल्पना काय आहे की प्रयोग म्हणजे नेमकं काय, तर प्रयोग हा जो शब्दप्रयोग आहे तो आपण मराठी व्याकरणात पहिल्यांदाच वापरतो। तर आपण प्रयोग हा शब्द प्रयोग शाळेमध्ये प्रयोगशाळेत जाऊन करतात असा आपला एक प्रघात होता। परंतु प्रयोग या ठिकाणी मराठी व्याकरणात त्याचा अर्थ घ्यायचा म्हटला तर मराठी व्याकरणात त्याचा अर्थ होतो की प्रयोग म्हणजे शब्दांवरती केलेला प्रयोग आहे। मग थोडक्यात आपण एक उदाहरण पाहू की उदाहरण आपण बघितलं की राम आंबा खातो, सिंपल उदाहरण आहे की राम आंबा खातो। ह्या वाक्यामध्ये 3 शब्द आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की वाक्य तयार होत असताना की त्या वाक्यामध्ये क्रिया होणं आवश्यक आहे। म्हणजे सर्वप्रथम आपण जर विचार केला क्रमाने तर यामध्ये विचार केला तर खातो हे जे काय शब्द आहे तो वाक्याच्या शेवटी येतो आणि काय दाखवतो, क्रिया दाखवतो, म्हणून हा काय क्रियापद आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा प्रयोगात शिकत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी नमूद करावासा वाटतो की प्रयोग शिकत असताना कर्ता, कर्म आणि क्रियापद हे 3 घटक माहीत असणं आवश्यक आहे। जर आपण विचार केला तर वाक्यामध्ये 2 घटक प्रथमोपस्थित असतात। प्रथम उपस्थित म्हणजे ते पाहिजेतच, ते आवश्यकच आहे। म्हणजे सुरुवातीला क्रियापद असणं गरजेचं आहे, ती क्रिया दाखवणं गरजेचं असतं आणि मग ती क्रिया करणारा कोण असतो की जो असणं त्या वाक्यात अनिवार्य असतं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। म्हणजे ह्यामध्ये राम हा या ठिकाणी कर्ता आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या। आणि कर्ता हा क्रिया करतो आणि क्रियापद दाखवतो कोण, तर क्रियापद क्रिया दाखवतो कोण, तर क्रियापद दाखवतं। मग खातो या ठिकाणी काय आहे, क्रियापद आहे। क्रियापद शोधणं सगळ्यात सोपं आहे। क्रियापद शोधणं सोपं का, कारण वाक्यांच्या शेवटी येऊन वाक्यांचा अर्थ पूर्ण करतो, त्याला म्हणायचं क्रियापद। परंतु
जो क्रिया करणार आहे त्या वाक्यात त्याला म्हणायचं कर्ता, आणि क्रिया ज्याच्यावरती घडते म्हणजे ही दोघं एकत्र मिळून ज्याच्यावरती क्रिया करतायत त्याला म्हणायचं कर्म. मग प्रयोगात कर्ता कर्म हे शोधता येणं अतिशय महत्वाचं आहे. की कर्ता आणि कर्म कसा शोधायचा हे आपण वेगळ्या टॉपिकमध्ये आपण शिकणार आहोत. तो अतिशय सोपा आहे, हे लक्षात घ्या. मग राम आंबा खातो ह्या प्रयोग म्हणजे काय, या संकल्पनेच्या अंतर्गत आपण ह्या गोष्टी शिकत आहोत की राम आंबा खातो यामध्ये कर्ता कर्म क्रियापद या तिघांचं कॉम्बिनेशन, या तिघांचा संबंध एकमेकाशी येतो, त्याच वेळी प्रयोग बनतो मित्रांनो. म्हणजे मग काय प्रयोग म्हणजे नेमकं काय, तर बघा आता प्रयोगशाळेत आपण काय करतो की ए त्यामध्ये बी हे काही घटक मिसळल्यानंतर हा सी जसा तयार होतो तसा कर्ता कर्म हे बदलल्यानंतर शेवटी या क्रियापदावरती काय फरक होतो त्याला म्हणायचं प्रयोग. मग प्रयोग कशावरती करायचा आहे, कर्ता आणि कर्म ह्यांचा प्रयोग क्रियापदाशी पडताळून पाहणं म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत प्रयोग होय. म्हणजे थोडक्यात काय की कर्ता आणि कर्म यांचा क्रियापदाशी असणारा, या कारकांचा क्रियापदाशी असणारा संबंध म्हणजे खऱ्या अर्थानं प्रयोग होय. मग आता तो संबंध पडताळायचा कसा, संबंध पडताळायचा कसा की बघा आता उदाहरण आपण घेऊ इथं की राम आंबा खातो, यामध्ये मग कर्ता महत्वाचा आहे, कर्म महत्वाचं आहे का, दोघंही महत्वाचं नाहीत का, क्रियापद महत्वाचं आहे, ह्याच्यावरून आपण प्रयोग ठरवतो. म्हणजे प्रयोग म्हणजे काय, संकल्पना समजल्यानंतर राम आंबा खातो ह्याच्यावरती काही प्रश्न विचारतात की तो कोणता प्रयोग आहे. म्हणजे उदाहरण बघा आता की राम याचं जर लिंग बदलून पाहायचं म्हटलं म्हणजे पुल्लिंगी राम आहे, जर आपण स्त्रीलिंगी घेतलं तर आपण असं म्हणू शकतो की सीता आंबा खाते, सीता आंबा खाते. इथं जर आपण पाहिलं तर खाते या क्रियापदामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. आणि दुसरं आता एक आपण बघू की कर्माचं सुद्धा आपण काय करू, लिंग बदलून पाहू. इथं आपण पाहू की सीता आंबा हे काय पुल्लिंगी आहे आणि इतर या ठिकाणी नपुंसक लिंग रूप आपण घेऊ, सीता सीताफळ खाते, सीता सीताफळ खाते. यामध्ये आंबा हे पुल्लिंगी रूप आहे, त्याचं नपुंसकलिंगी केला असता की सीता सीताफळ खाते, या खाते या क्रियापदामध्ये कोणताही बदल झालेला आपल्याला दिसून येत नाही. याचा अर्थ आहे की ह्या वरच्या वाक्यामध्ये कर्ता अतिशय महत्वाचा आहे, की क्रियापदाला बदलण्याची ताकद ज्याच्यात असते तो अतिशय महत्वाचा असतो वाक्यामध्ये. म्हणजे ह्या तिन्ही वाक्यात बघितलं आपण की कर्त्याचं लिंग बदलून पाहिलं, कर्माचं लिंग बदलून पाहिलं, इथं बघा कर्माचं लिंग बदलून पाहिलं, कर्त्याचं लिंग बदलून पाहिलं, तर क्रियापदामध्ये कर्त्याचं लिंग बदललं असता काय होतो की क्रियापदामध्ये बदल होतो. याचा अर्थ ह्या वाक्यामध्ये काय कर्ता महत्वाचा आहे, या वाक्यामध्ये काय कर्ता महत्वाचा आहे. आणि ज्या वाक्यात कर्ता महत्वाचा असतो त्याला म्हणायचं कर्तरी प्रयोग. ही संकल्पना मराठीमध्ये विचारतात, ही संकल्पना मराठीमध्ये विचारतात. मग राम आंबा खातो हा आहे कर्तरी प्रयोग. का, कारण कर्तरी प्रयोगात कर्ता महत्वाचा असतो, हे लक्षात घ्या. दुसरं एक उदाहरणाद्वारे आपण पाहू की नेमकं काय. आता उदाहरण आपण बघितलं की रामने आंबा खाल्ला, रामने आंबा खाला, हेच उदाहरण आपण घेतोय. याचं कारण आहे की आपण संकल्पना बघतोय की नेमकं प्रयोग म्हणजे काय आणि मग त्याचे प्रकाराचे काय संकल्पना आहे. की ह्याच्यामध्ये दोन विभाग पाडले जातात की प्रयोग म्हणजे काय हा एक प्रश्न विचारतात आणि मग कर्तरी प्रयोग म्हणजे काय हा एक संकल्पना विचारतात, कर्मणी प्रयोग म्हणजे काय ही संकल्पना विचारतात आणि मग भावी प्रयोग म्हणजे काय ही संकल्पना विचारतात. सुरुवातीला आपण या संकल्पना आपण क्लिअर करू आणि मग आपण ह्या मुद्द्याकडे वळायचं की ओळख किंवा काही प्रकार आहेत त्या मुद्द्याकडे वळायचं आहे. मग रामने आंबा खाला या वाक्यात आपण जर बघितलं तर राम या पुल्लिंगीचं आपण स्त्रीलिंगी रूप केलं, सीताने आंबा खाला, तर खाला या क्रियापदामध्ये आपल्याला कोणताही बदल झालेला दिसून येत नाही. जर आपण आता म्हणलं की रामने सीताफळ खाले किंवा सीताने सीताफळ खाले, या आंबाच्या ठिकाणी आपण जर सीताफळ घेतलं तर मित्रांनो खाला या क्रियापदाचं रूप बदलून आकारांचं ते एकारांत होतं. म्हणजे खाले या क्रियापदामध्ये बदल होतो. कशामुळं, तर
कर्मामध्ये बदल केल्यामुळं हे काय होतं, यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतं. म्हणजे या ठिकाणी कर्म महत्वाचे आहे. या वाक्यात काय आहे, कर्म महत्वाचे असते, म्हणून त्याला म्हणायचं कर्मणी प्रयोग. हे लक्षात घ्या, त्याला काय म्हणायचं, कर्मणी प्रयोग. आपण प्रकाराकडे आपण थोडं क्रमाक्रमाने आपण निघालेलो आहे, हे लक्षात घ्या. पुढचं शेवटचं एक उदाहरण मला बघायचं आहे की या ठिकाणी आपण म्हणलं की पोलिसांनी गुन्हेगारास पकडले. पोलिसांनी गुन्हेगारास पकडले. किंवा एक सिंपल उदाहरण घेऊ की त्याला शिकवले. ह्यामध्ये जर आपण विचार केला तर पकडले आणि शिकवले ही दोन क्रियापद दिसतील आपल्याला. पकडले आणि शिकवले ही दोन क्रियापद दिसतात. मग पोलिसांनी गुन्हेगारास पकडले आणि त्याने त्याला शिकवले, यामध्ये कर्ता पोलिसांनी आणि गुन्हेगारास हा कर्म आहे. जर आपण बदलून पाहिलं कर्ता आणि कर्म इथं बदलून पाहू. त्यानेच्या ठिकाणी तिने, तिला, त्यालाच्या ठिकाणी स्त्रीलिंग रूप घेतलं, त्यानेच्या ठिकाणी स्त्रीलिंग रूप घेतलं, तिने तिला शिकवले. तर या शिकवली क्रियापदामध्ये कोणताही बदल दिसत नाही. म्हणजे कर्ता बदलला असता कोणतंही क्रियापदामध्ये काय पडत नाही, फरक पडत नाही. कर्म बदलले असता कोणत्याही क्रियापदामध्ये फरक झालेला आपल्याला दिसून येत नाही. म्हणून शिकवले हे क्रियापद या ठिकाणी महत्वाचे आहे. आणि मग कर्ता आणि क्रियापद हे दोघंही महत्वाचे नाहीत, म्हणून याला म्हणायचं भावे प्रयोग. हा मित्रांनो लक्षात घ्या. आणि म्हणून मराठीमध्ये 3 प्रयोग महत्वाचे आहेत. एक आहे कर्तरी प्रयोग. कर्तरी म्हणजे काय, की ज्या वाक्यात कर्ता महत्वाचा असतो. म्हणजे कर्ता महत्वाचं काय की क्रियापदाला बदलण्याची ताकद असते, ज्यामध्ये तो महत्वाचा असणारच आहे. म्हणून कर्ता महत्वाचा जिथं आहे त्याला म्हणायचं कर्तरी प्रयोग. कर्म महत्वाचं ज्या ठिकाणी आहे त्याला म्हणायचं कर्मणी प्रयोग. आणि सगळ्यात महत्वाचं कर्ता आणि कर्म ही दोघंही महत्वाचे नाहीत. दोघंही महत्वाचे नाहीत म्हणजे काय, कर्ता आणि कर्म बदलले असता, म्हणजे पुल्लिंगीचं स्त्रीलिंग रूप करत असता, एक वचनाचं अनेक वचन रूप करत असताना विकार केले असता, त्या क्रियापदामध्ये कोणताही बदल झालेला आपल्याला दिसून येत नाही. म्हणून ही दोघंही महत्वाचे नसून क्रियापदच या ठिकाणी काय आहे की प्रधान आहे. म्हणून या वाक्यात त्याला म्हणायचं भावे प्रयोगाचं वाक्य आहे. म्हणून मित्रांनो मराठीत की संकल्पना, याच्यावरती अजून एक आपण चार्ट शेवटी बघायचा आहे की संकल्पना नेमकी काय. आणि म्हणून मराठीत ओळख आणि त्याचे प्रकार मुख्य स्थूलमानाने जर विचार केला तर प्रयोग 3 आहे. एक कर्तरी प्रयोग आहे, एक कर्मणी प्रयोग आहे आणि भावे प्रयोग आहे. ते आपण प्रयोग कसा ओळखायचा, कशा पद्धतीने पुढे जायचा. संकल्पना पाहिल्यानंतर प्रयोग आपल्याला माहित आहे की कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग हे प्रयोग 3 आहेत, हे लक्षात घ्या. मग ह्यामध्येच अजून 3 तयार होतात की ते आपण उपप्रकारात किंवा प्रकारात आपण पाहणार आहोत. पण सुरुवातीला आपण एक स्थूलमानानं की कधी कधी असा प्रश्न विचारतात की कर्तरी प्रयोग आहे का, कर्मणी प्रयोग आहे का आणि भावे प्रयोग आहे का. हे जर ओळखायचं असेल तर तुम्ही 2 ते 3 सेकंदामध्ये ओळखू शकता. ते कशा पद्धतीनं चार्टद्वारे आपण पाहणार आहोत. तर आपल्याला मी सांगितलं होतं की प्रयोगामध्ये प्रत्येकावरती संकल्पनेवरती प्रश्न येतो. म्हणजे प्रयोग म्हणजे काय आणि कर्तरी कर्मणी भावे प्रयोगांचे वेगवेगळे संकल्पना येतात. म्हणजे कर्तरी प्रयोगात कर्ता हा महत्वाचा असतो, कर्तरी प्रयोगात कर्ता हा प्रथमा विभक्तीत असतो. अशा टाईपचे विधानात्मक प्रश्न प्रयोगामध्ये विचारतात. मग कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग आपण मागच्या म्हणजे थोड्या वेळापूर्वी पाहिलं होतं की कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा, कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा, कर्ता बदलून बघायचा, कर्म बदलून बघायचं. ही एक वेळ खाऊ प्रोसेस आहे, ही एक वेळ खाऊ काय प्रक्रिया आहे. पुस्तकामध्ये सुद्धा ही संकल्पना क्लिअर होत नाही. मग आपण करायचं काय एक्झॅक्ट, तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जो मी तुम्हाला आता बोलणार आहे, की जो मी तुम्हाला सांगणार आहे तो आहे की प्रयोग हे कधीच संकल्पनेवरनं ओळखायचे नसतात, तर प्रयोग हे प्रत्ययावरून ओळखायचे असतात. मग प्रत्यय म्हणजे काय की प्रत्यय म्हणजे त्या शब्दाला, समजा कर्ता आहे, कर्ता एक शब्दच आहे, त्या शब्दाला एखादा अक्षर जर पुढे जोडलं तर त्याला म्हणायचं प्रत्यय. मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की कर्तरी कर्मणी भावे प्रयोग आहे का नाही स्थूलमानानं आपण बघतोय. नंतर त्याचे प्रकार पाहणार आहोत. कर्तरीचे काय प्रकार आहेत, कर्मणीचे काय प्रकार आहेत, भावेचे काय प्रकार आहेत. परंतु सुरुवातीला कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग ओळखता येणं अतिशय उपयुक्त आणि महत्वाचं आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. मग कर्तरी कर्मणी भावे प्रयोगामध्ये ते ओळखायचं कसं, तर
कर्तरी प्रयोगात कर्ता आणि कर्ता जास्त महत्वाचा असतो, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला माहित आहे की प्रयोग ओळखण्यासाठी कर्ता आणि कर्म शोधता येणं ही पहिली अट आहे. मग सुरुवातीला कोणतंही वाक्य शोधताना, कोणतंही वाक्य पाहताना की क्रियापद पहिलं मित्रांनो शोधायचं असतं. सगळ्यात महत्वाचं क्रियापद. आणि शोधणं सोपं आहे. तुम्हाला माहित आहे की वाक्यांच्या शेवटी येऊन वाक्यांचा अर्थ पूर्ण करतं त्याला म्हणायचं क्रियापद. आणि क्रियापदानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की कर्ता शोधता येणं गरजेचं आहे. कर्ता शोधता येणार. तर मध्येच तुम्ही जर कर्म शोधायचं म्हटलं तर कधी कधी वाक्यामध्ये कर्ता हा कर्माचं कार्य केल्यासारखं म्हणजे असल्यासारखं भास होतो, हे लक्षात घ्या. म्हणून शेतकरी शेत नांगरतो, यामध्ये नांगरतो क्रियापद आहे आणि मग काय शेतकरी कर्ता आहे आणि मग कर्त्यानंतरच मग काय शोधायचं असतं, कर्म शोध. हा जर का क्रम चुकला तर आपला प्रयोग ही चुकू शकतो, मग कर्तरीचा कर्मणी येऊ शकतो. हा महत्वाचा मुद्दा. म्हणून प्रयोगात प्रत्यय माहीत असणं गरजेचं आहे. आणि दुसरा मुद्दा की क्रियापद ही नंतर कर्ता शोधणं आणि कर्त्यानंतर कर्म शोधणं, हा एक क्रम माहीत असणं आवश्यक आहे. मग शेतकरी शेत नांगरतो, मग ह्यामध्ये प्रयोग कोणता आहे असा सिंपल प्रश्न विचारतात. म्हणजे 2 नंबरचा जो आपण घटक पाहिला होता प्रयोगातला संकल्पनेनंतर, तो होता की ओळखायचं कसं, हा कर्तरी आहे, कर्मणी आहे का भाव्य प्रयोग. हा सिंपल एका मार्काला प्रश्न येतो. मग तत्पूर्वी बघा आपण, मी सांगतो की प्रत्यय शोधता आले पाहिजेत. मग आता कर्तरी प्रयोगात कर्ता जो असतो त्या कर्त्याला कधीच प्रत्यय नसतो, हा लक्षात ठेवा. कधीच प्रत्यय नसतो. आणि मग कर्तरी प्रयोगात कर्माला प्रत्यय असतो किंवा नसतो, हे बरोबर चिन्ह आणि गुणिले चिन्ह आहे. गुणिले चिन्ह म्हणजे नसतो, प्रत्यय नसतो, हा सिंपल मुद्दा आहे. आणि प्रत्यय असतो. बघा आता कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय काय नसतो, हा महत्वाचा मुद्दा आहे. भाव्य प्रयोगात दोघांनाही प्रत्यय काय असतो. सुरुवातीला आपण हे जर बघितलं तर हा किचकट पण वापरू शकतो. सिंपल गोष्ट अशी की बघा आता की कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो, इकडे असू दे किंवा नसू दे काही फरक पडत नाही. बघा आता कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो, इकडे असू दे किंवा नसू दे काही फरक पडत नाही, हे लक्षात घ्या. आणि भाव्य प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्मालाही प्रत्यय असतो. सिंपल आहे. बघा आता की मग ह्या वाक्याचा जर का प्रयोग ओळखा असा प्रश्न आला तर सोडवायचा कसा, तर क्रियापद आहे. नांगरतो हे क्रियापद आहे. नांगरतो ह्या क्रियापदामध्ये कर्ता कोण आहे, शेतकरी आहे. बघा शेतकरी इथंच आपल्याला समजतंय की हा कोणता प्रयोग आहे. सिंपल आहे. मग आता क्रियापदानंतर आपण कोण शोधला, कर्ता. मग ह्या कर्त्याला प्रत्यय आहे का, नाही ना, ह्या कर्त्याला कोणताच प्रत्यय नाही. म्हणून सिंपल आहे, हे काय कर्तरी प्रयोग आहे. हा काय कर्तरी प्रयोग आहे, हे लक्षात घ्या. आता पुढे बघणार का, कर्म शोधताय का, नाही, कर्म शोधायचा संबंधच येत नाही, कारण इथंच आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, हे लक्षात घ्या. जर तुम्ही शेतकरी इथं प्रत्यय नाही, इथंच म्हणजे कर्तरी प्रयोग म्हणू शकता. जर असता ह्या कर्त्याला जर प्रत्यय असता तर इथं आपण काय केलं असतं, मग कर्म शोधला असता. मग कर्माला प्रत्यय नाही तर कर्मणी प्रयोग, आणि मग कर्माला प्रत्यय आहे तर भावी प्रयोग. इतकं सिंपल हे उदाहरण आहे. उदाहरण दुसरं बघूया आपण की रामने रावणास मारले. आधी साधी उदाहरण आपण घेऊ, त्याच्यानं समजून घे आणि मग आयोगानं विचारलेले काही प्रश्न आपण पाहू. बघा आता रामने रावणास मारले, वाक्यात काय क्रियापद काय मारले. मग क्रियापदाला मारले कर्ता कोण आहे की रामने. प्रत्यय आहे का, आहे, प्रत्यय आहे. मग प्रत्यय आहे म्हणल्यानंतर मग पुढचं शोधायचं की रावणास हे काय कर्म आहे, मग कर्माला प्रत्यय आहे का, आहे. मग हे काय दोन्हीकडे हे काय, ज्यावेळी प्रत्यय असतो कर्ता आणि कर्माला त्यावेळी तो असतो भावी प्रयोग. हा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. आता बघा की दुसरा मुद्दा आहे की आयोगाने एकदा प्रश्न विचारला होता की शरदने आनंदाने रसगुल्ले खाले. ह्या वाक्यात खाले हा काय क्रियापद आहे, खाले हे काय क्रियापद आहे. आणि मग कर्ता कोण, शरद. शरद हा काय कर्ता आहे. कर्म कोण आहे, रसगुल्ले. कर्ता कोण आहे, शरद. बघा आता मग खाले क्रियापद, क्रियापदानंतर कोण शोधलं, कर्ता. कर्ता कोण आहे, शरद. शरदला प्रत्यय आहे का, या शब्दाला प्रत्यय आहे, ने प्रत्यय आहे म्हणल्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो कर्म शोधायला. मग कर्म शोधलं, त्याला प्रत्यय आहे का, नाही. म्हणून हा काय कर्मणी प्रयोग. कारण
कारण कर्मणी प्रयोगात कर्माला कधीच प्रत्यय नसतो. पहिल्यापासून आपण पाहू की बघा, शेतकरी शेत नांगरतो हे काय क्रियापद. मग आपण क्रियापद शोधल्यानंतर कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही, कर्त्याला प्रत्यय नसतो कधीच कर्तरी प्रयोगात, हे लक्षात घ्या. मग इथंच समजते हा कर्तरी प्रयोग आहे. त्यानंतर बघा, शरदने आनंदाने रसगुल्ले खाली क्रियापद आहे. कर्ता कोण आहे? शरद आहे, त्याला ने प्रत्यय लागलेला आहे तृतीयाचा, आणि म्हणून तो काय आहे की त्याला प्रत्यय आहे. मग प्रत्यय आहे म्हणून कर्म शोधला आपण, कर्माला प्रत्यय नाही, 100% कर्मणी प्रयोग आहे. इथं बघा सेम, रामने रावणास मारले. रामने कर्ताय, कर्त्याला प्रत्यय आहे. रावण कर्म आहे, रावण या शब्दाला काय आहे? प्रत्यय आहे. दोन्हीकडेही प्रत्यय आहे म्हणून काय आहे? हा भावे प्रयोग आहे. मित्रांनो लक्षात घ्या की संकल्पनावरून जर तुम्ही ओळखायला गेला प्रयोग तर तुम्हाला तो प्रयोग ओळखायला येणार नाही. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कर्तरी कर्मणी आणि भावे प्रयोग आहे. एक उदाहरण घेऊ आपण. आयोगाने विचारलेलं की राज्यसेवेला प्रश्न विचारला होता की पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात. पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकविता. बघा, यामध्ये शिकवतात हे क्रियापद आहे आणि कर्ता कोण आहे? बाई. कर्ता कोण आहे? बाई. कारण शिकवणारे कोण आहेत? बाई आहेत. आणि शिकवण्याची क्रिया कशावरती होती? विषयावरती. विषय या काय होते? शब्दावरती होते, या कर्मावरती. म्हणून कर्म काय आहे? विषय. आणि कर्ता कोण आहे? बाई. आता बघा, शिकवतात हे काय आहे? क्रियापद. क्रियापदानंतर कोण शोधलं? कर्ता शोधला. कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. इथंच समजतो हा काय? कर्तरी प्रयोग आहे. इथंच समजतं आपल्याला हा काय? कर्तरी प्रयोग आहे. आता बघा, मग कर्तरी प्रयोग शोधायचा आहे तर कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्माला असो किंवा नसो आपण पुढचा पाठ पाहायचाच नसतो. कर्मणी प्रयोगात काय? कर्त्याला प्रत्यय असणार आहे आणि मग कर्माला प्रत्यय नसणार आहे. भावे प्रयोगात कर्ता आणि कर्म या दोघांनाही प्रत्यय असतो. मित्रांनो लक्षात घ्या, स्थूल मानानं आपल्याला 1 मार्क 2 ते 3 सेकंदात येऊ शकतो. ज्यावेळी आपण ओळख या घटकामध्ये पाहिलं तर कर्तरी कर्मणी आणि भावे काय आहेत तर हा प्रयोग शोधा, म्हणजे हा प्रयोग ओळखा तर तुम्हाला लगेच तो शोधता येणार आहे, हे लक्षात घ्या. संकल्पना आणि प्रकार स्थूल मानाने पाहिल्यानंतर आज आपण बघणार आहोत कर्तरी कर्मणी आणि भावे प्रयोग ह्यांचे काय उपप्रकार पडतात हे आपण पाहणार आहोत. बघा आता की कर्तरी कसा ओळखायचा, कर्मणी कसा ओळखायचा आणि भावे कसा ओळखायचा आपण पाहिलेलंच आहे. परंतु आता बघा, कर्तरी मग सकर्मक आणि आकर्मक काय आहे, कर्मणी प्रधान कर्तृक आणि गौण कर्तृक काय आहे, आणि भावे सकर्मक आकर्मक आणि भाव कर्तृक काय आहे. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की कर्मणी प्रयोग होण्यासाठी त्या वाक्यामध्ये कर्म असणं आवश्यक आहे. कर्म असणं आवश्यक आहे म्हणजे ते वाक्य सकर्मकच असावं लागेल. म्हणून कर्मणी प्रयोगाचे वगळता सकर्मक आणि आकर्मक फक्त या 2च ठिकाणी आपल्याला झालेलं दिसून येतं, हे लक्षात घ्या. म्हणजे सकर्मक कर्मणी प्रयोग, आकर्मक कर्मणी प्रयोग हे प्रकार यामध्ये पडलेला दिसून येत नाही. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की सकर्मक आणि आकर्मक फक्त 2च ठिकाणी आहे. म्हणजे हा मुद्दा इथं काय करतो आपल्याला वगळता येतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात कर्म असणं आवश्यक आहे, अन्यथा तो प्रयोग कुणावरती करणार, कर्मावरतीच करावा लागतो. म्हणून कर्म त्यामध्ये काय महत्वाचा मुद्दा आहे, हे लक्षात घ्या. मग सुरुवातीला आपण कर्तरी प्रयोग कसा शोधायचा हे बघितलेला आहे. म्हणजे क्रियापद आणि क्रियापदानंतर कर्ता शोधला, कर्त्याला प्रत्यय नाही तर तो कर्तरी प्रयोग असतो, हा सिंपल मुद्दा आहे. मग ज्या वाक्यात सकर्मक, स म्हणजे सहित, कर्म तुम्हाला माहित आहे, कर्मक म्हणजे कर्म, की ज्या वाक्यात कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात काय असतं, कर्म असतं त्याला म्हणायचं सकर्मक आणि कर्म नसतं त्याला म्हणायचं अकर्मक कर्तरी प्रयोग, हे लक्षात घ्या. की उदाहरण आपण पाहिलं की वाक्यात एक सुंदर उदाहरण घेऊ आपण की अण्णांनी किंवा अण्णा हजारे उपोषण करतात. करतात हे काय क्रियापद, त्यानंतर कोण आहे कर्ता, अण्णा हजारे. मग उपोषण काय कर्म आहे. हिथंच समजतंय क्रियापदानंतर आपण शोधलं कर्ता, कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजेच तो काय कर्तरी प्रयोग आहे. आणि कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आहे म्हणून तो आहे सकर्म कर्तरी प्रयोग. एक आयोगानं विचारायला एक प्रश्न पाहू आपण की
माधुरी पुरंदरे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे पुस्तक लिहिले आहे. या वाक्यात माधुरी पुरंदरे हा कर्ता आहे. या ठिकाणी समजतं की या वाक्यामध्ये काय नाही, या शब्दाला प्रत्यय नाही म्हणून तो कर्तरी प्रयोग आहे हे लक्षात घ्या. कर्म शोधायला पुस्तक हे कर्म आहे. मग या वाक्यात पुस्तकाला प्रत्यय असो किंवा नसो काही फरक पडत नाही. पण कर्ता जर सुरुवातीला शोधला तर मी महत्वाचा मुद्दा सांगतो हे लक्षात घ्या की अचानक तुम्ही जर कर्म शोधायचं म्हटलं तर कर्माला प्रत्यय दिसणार नाही. या ठिकाणी तुम्ही कर्मणी प्रयोग ओळखू शकता आणि ते वाक्य चुकू शकतं, तो प्रश्न चुकू शकतो. म्हणून जी प्रोसेस आहे ती कधीच विसरायची नाही की क्रियापदानंतर कर्ता शोधणं. माधुरी पुरंदरे या शब्दाला म्हणजे या कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्म शोधण्याची आवश्यकता नाही. कर्म शोधायचं कशासाठी, सकर्मक आहे का अकर्मक आहे हे शोधण्यासाठी. मग ह्या वाक्यात जर समजा की हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे समजतं, मग समजतं की सकर्मक आहे का अकर्मक आहे. पुस्तक हे वाक्यामध्ये त्या कर्म आहे म्हणून ते सकर्मक कर्तरी आहे. आता एक परीक्षेला आलेलं उदाहरण घेऊ आपण की गौरीला साडी शोभते. गौरीला साडी शोभते. बऱ्याच जणांना हा जो काय मुद्दा आहे हे समजत नाही. शोभते या वाक्यात कर्ता कोण आहे, साडी आहे. वाक्यात वाटतं आपल्याला गौरी हे काय साडी, गौरीला हे काय करताय, परंतु या वाक्यात कर्म नाही मित्रांनो हे लक्षात घ्या. हे वाक्य आहे अकर्मक. ह्या वाक्यात काय नाही, कर्म नाही, हे वाक्य अकर्मक आहे. आता हा का करता आला, हा एक मुद्दा वेगळाच आहे, हा घटक वेगळा आहे. कर्ता आणि कर्म शोधायच्या घटकामध्ये आपण ते पाहणार आहोत. गौरीला साडी शोभते वाक्यात कर्ता कोण आहे, साडी. या कर्त्याला जर प्रत्यय नाही, शोभते हे क्रियापद आहे म्हणून हे काय कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. आणि कर्तरी प्रयोगाचं वाक्य कोणतं आहे, सकर्मक का अकर्मक. या वाक्यात कर्म नाही, हे अकर्मक आहे आणि म्हणून हा काय अकर्मक कर्तरी आहे हे लक्षात घ्या. म्हणजे वाक्यात कर्तरी प्रयोग आहे परंतु त्यामध्ये काय नाही, कर्म नाही म्हणून त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हणतात. पुढचा पाहू की कर्मणी प्रयोगात. आता कर्मणी प्रयोग म्हणजे काय की कर्मणी प्रयोगात कर्म हे काय असतं, प्रधान असतं, त्याला कर्मणी प्रयोग असं म्हणतात. की संकल्पना बेसवरती प्रश्न विचारतात की कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावी प्रयोग. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही ज्यावेळी आपण एक नवीन चार्ट आपण तुम्ही बनवू शकता ते कसं की त्याच्यावरती संकल्पनेवरती प्रश्न विचारतात. ते कशा स्वरूपाचं, कर्तरी प्रयोगात कर्ता हा प्रथमांत असतो म्हणजे प्रथमा विभक्तीत असतो. सिंपल. कर्तरी प्रयोगात कर्म हे द्वितीया किंवा प्रथमा विभक्तीत असते, दुसरं विधान. आणि क्रियापद हे बहुधा वर्तमान काळी असतं, हे तिसरं विधान. आणि चौथं विधान की कर्तरी प्रयोगात कर्ता हा धातुरूपेश असतो म्हणजे धातूवरती प्रभाव टाकणारा असतो. हा एक महत्वाचे 4 विधान आहेत. हे 4 विधानाची, 4 विधानतेची आणि 4 विधान भावी प्रयोगाची असं एक चार्ट आपण बनवू शकतो. म्हणजे प्रथमा द्वितीया आणि क्रियापद काय भूतकाळी अशा टाईपचा चार्ट बनवू शकतो. ते संकल्पना बेसवरती प्रयोग आपण असा शिकू शकतो. बघा आता कर्मणी प्रयोग आहे. मग कर्मणी प्रयोगात प्रधान करतो कर्मणी. वाक्य काय आहे, कर्मणी प्रयोगाचं आहे परंतु या ठिकाणी प्रधान म्हणजे मुख्य कोण आहे, कर्ता आहे. की जे वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे, एखादं वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे परंतु त्या वाक्यामध्ये कर्म महत्वाचं असायला पाहिजे पण असत नाही, त्याला म्हणायचं प्रधान करतो कर्मणी. हे लक्षात घ्या. म्हणजे ह्या वाक्यात कर्मणी प्रयोग कर्म महत्वाचा आहे की त्याच्यापेक्षा प्रभावी कोण आहे, कर्ता आहे, परंतु वाक्य कोणाचं आहे, कर्मणी प्रयोगाचं आहे. मग त्यानंतर गौण करतो कर्मणी. मग हे सेम आहे कर्मणी प्रयोगाचं वाक्य, पण गौण म्हणजे कमी स्थान असणं कुणाला, कर्त्याला. ते कशा स्वरूपाचं आहे, त्याचे काय पडतात, 4 उपप्रकार पडतात, ते आपण पाहणार आहोत. की हे 4 उपप्रकार सोडून वगळून बाकी सर्व कर्मणी प्रयोगाची वाक्ये ही प्रधान करतो कर्मणी प्रयोगाची असतात. उदाहरण ती बघा, पहा की पंतप्रधानांनी संसदेत उत्तम भाषण केले. सिंपल. पंतप्रधान करताय त्याला नि प्रत्यय आहे, भाषण कर्म आहे, भाषण या कर्माला कोणताही प्रत्यय नाही म्हणून तो प्रधान करतो कर्मणी प्रयोग आहे हे लक्षात घ्या. गौण कर्तुक शिकल्यानंतर प्रधान कर्तुक आपल्याला सोपं जातं. बघा आता त्याच्यातला गौण कर्तुक मधला पुराण किंवा पुरुष कर्मणी ज्याला म्हणतात. कधी कधी परीक्षेला पुरुष असं येतं, मग आपण फसलो जाऊ शकतो. म्हणून पुराण साधारण यामध्ये की जुन्या ओवी, जुन्या श्लोक, जुने सुभाषित जे आहेत यामध्ये येतात. ह्यामध्ये धातूला नेहमी इज प्रत्यय लावलेला असतो.
म्हणजे उदाहरण सर्वत्र संतोष पावी जाती, हे सेम उदाहरण आहे. 4-5 उदाहरण येतात, ती नेहमी परीक्षेला येत असतात. सर्वत्र इज हा धातूला काय लागलेला असतो की प्रत्यय लागलेला असतो. दुसरा आहे नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग. ह्यात सगळ्यात महत्वाचं कर्मकर्तरी लक्षात ठेवा कायम. आता नवीन म्हणजे काय, ती नवीन कशाला म्हणतात, तो इंग्रजीतून मराठीत आलेला आहे. जसं की ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस आहे, सेम तसंच आहे की इंग्रजीमध्ये ऍक्टिव्ह पॅसिव्ह सेम तसंच आहे की नवीन कर्मणी, म्हणून त्याला नवीन. मराठी भाषेत तो इंग्रजीतून घेतल्यामुळे तो रूढ झालेला आहे, लक्षात घ्या. म्हणून त्याला नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्मकर्तरी प्रयोग असं म्हणतात. म्हणजे की काय की या वाक्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कर्ता त्याला काय लागलेला असतो, कडून प्रत्यय लागलेला असतो. आणि वाक्य जे क्रियापद आहे, जे क्रियापद ते संयुक्त असतं, हे लक्षात घ्या की क्रियापदात काय असतं, संयुक्त असतं. म्हणजे न्यायाधीशाकडून दंड केला गेला, संयुक्त क्रियापदाला केला गेला आणि न्यायाधीश हे करताय त्याला कडून प्रत्यय लागला. मित्रांनो 2018ला राज्यसेवा कंबाईन आणि तुम्ही जर विचार केला की टॅक्स असिस्टंट म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि टॅक्स असिस्टंटचा विचार केला तर या 2 घटकावरती सगळ्यात जास्त प्रश्न विचारलेत. एक प्रश्न प्रत्येकी विचारलेला आहे. म्हणजे ह्या 2 मध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की ह्या 2 उपप्रकारावरती जास्तीत जास्त 2018ला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आपण 2019ला आपण एक गृहीत धरू शकतो की हे बाकीचे विचारले जाऊ शकतात, हे लक्षात घ्या. म्हणून 2018ला या दोघांवरती जास्त फोकस केलेला आहे की न्यायाधीशाकडून दंड केला गेला किंवा गुऱ्याकडून गायी बांधल्या गेल्या, अशा टाईपचे प्रश्न नवीन कर्मणीचे येतात. सिंपल आहे, कर्त्याला कडून प्रश्न, कडून हा प्रत्यय शब्दयोगी अव्यय लागलेला असतो आणि संयुक्त क्रियापद असतं. शक्य कर्मणी, शक्य क्रियापदाची सगळी वाक्य जे आहेत, पण ती वाक्य काय पाहिजेत, सकर्मक पाहिजेत, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून ते शक्य कर्मणी त्याला म्हणतात. शक्यमध्ये काय असतं, क्रियापदाला शेवटी वते, विते, वतो, विते, वितो अशा टाईपचे काय लागलेले असतात प्रत्यय कुणाला, क्रियापदाला. उदाहरण आईला आता औषध पिवविते, त्या आजारी माणसाला आता कडू औषध पिवविते, अशा टाईपचे प्रश्न. पार्वती का पुन्हा आता पर्वती चढवते, अशा टाईपचे प्रश्न यामध्ये येतात. त्याला म्हणायचं शक्य कर्मणी. म्हणजे त्याला एखादी क्रिया करणं शक्य असतं, त्यावेळी ते काय असतं, शक्य कर्मणी. परंतु सगळ्यात महत्वाची अट यामध्ये की हे काय असणं आवश्यक आहे की सकर्मक असणं आवश्यक आहे, शक्य कर्मणीतली काय वाक्य. बघा आता समापन कर्म, समापन या शब्दाचा अर्थ होतोय समाप्त होणे, क्रिया समाप्त होणे. म्हणजे या ठिकाणी संयुक्त क्रियापद येतं. कोणतं क्रियापद येतं, ऊन किंवा हुन, आणि त्याला काय लागतो शेवटी झाला, झाली किंवा झाले, अशा टाईपचे काय लागतात की यामध्ये क्रियापद शेवटी येतात. ऊन हुन हे प्रत्यय लागतात, धातू साधित असतं, आणि झाला, झाली हे काय असतं, क्रियापद असतं शेवटी. म्हणून या ठिकाणी म्हणजे की तिचा निबंध लिहून झाला, त्यांचे भाषण करून झाले, अशा टाईपचे प्रश्न यामध्ये समापन कर्मणीमध्ये येतात, हे लक्षात घ्या. भाव्यप्रयोगात सेम तसंच आहे. सकर्मक म्हणजे ज्या भाव्यप्रयोगाच्या वाक्यात कर्म असते त्याला भाव्यप्रयोग म्हणतात, आणि ज्या भाव्यप्रयोगाच्या वाक्यात कर्म नसते त्याला म्हणायचं अकर्मक भावे प्रयोग असं म्हणतात. सकर्मकचे उदाहरण आपण बघितलं की रामने रावणास मारले, पोलिसांनी चोरास पकडले, अशा टाईपचे प्रश्न यामध्ये येतात. दुसरा असा आहे की प्रवाशांनी बाहेर थांबावे, प्रवासी हा काय करताय, थांबावे हा काय की क्रियापद आहे, आणि बाहेर हे क्रियाविशेषण आहे. मग या वाक्यात कर्म नाही, परंतु कर्त्याला काय आहे, प्रत्यय आहे, म्हणून तो काय भाव्यप्रयोग आहे, हे महत्वाचं आहे. आणि भावकर्तृक शेवटचा मुद्दा की भावकर्तृक म्हणजे काय की भावकर्तृक क्रियापदाने बनवलेली सर्व वाक्य यामध्ये येतात, त्यालाच म्हणायचं अकर्तृक क्रियापद असेही म्हणतात. अकर्तृक क्रियापद उदाहरण बघा आता की कात्रज जवळ येताना सांजावले, सरीला जाताना कात्रज जवळ सांजावले, उजाडले, मावळले, मळमळणे, धडधडणे, अशा टाईपचे काय भावकर्तृक क्रियापद येतात. भावकर्तृक क्रियापदाची वाक्य अतिशय सोपा असतात, म्हणून ती सगळी वाक्य भावकर्तृक भावी प्रयोगाची होतात. मित्रांनो हे लक्षात घ्या की कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावी प्रयोग शिकत असताना सर्वात महत्वाची आपल्या संकल्पना क्लिअर पाहिजेत, आणि ते सगळ्या ओळखताना काय पाहिजेत, आपल्याला
की तुम्ही प्रत्यय शोधता आले पाहिजे आणि ती जी प्रोसेस आहे, जी प्रक्रिया आहे, म्हणजे पहिल्यांदा क्रियापद शोधणं, नंतर कर्ता शोधणं आणि मग नंतर कर्म शोधणं, आणि ती प्रक्रिया तुम्ही अतिशय महत्वाचं आहे, ती विसरता कामा नये, हे लक्षात घ्या. सुरुवातीला आपण बघितलं संकल्पना, नंतर बघितलं त्याचे काय प्रकार आहेत, त्याचे उपप्रकार बघितले, आणि मग रूपांतर म्हणजे थोडक्यात काय की कर्तरी प्रयोगाचा कर्मणी प्रयोगात, कर्मणी प्रयोगाचा भावे, भावेचं पुन्हा कर्मणी, कर्मणीचं पुन्हा कर्तरी प्रयोग करा. हे रूपांतर कधी येतं? ज्यावेळी आपल्याला तो प्रयोग ओळखता येतो त्याच वेळी रूपांतर करता येतं, अन्यथा रूपांतर आपल्याला करता येत नाही. आज आपल्याला जी माहिती समजलेली आहे प्रयोगाच्या दृष्टीने, आता बघा की ती अतिशय महत्वाची संकर प्रयोग आहे की ती या 3 घटकातूनच पाहिलेली आहेत. आपण ती पुढच्या भागात पाहणार आहोत. बघा आता प्रयोग कर्तरी कर्मणी भावे ही तुम्हाला अतिशय समजलेली असावीत असं मी एक अपेक्षा करतो, आणि या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.